अजून एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आज आपण जाणार आहोत मित्राला बाहेर घेऊन, त्याचा इंटरव्ह्यू आज. तर फटाफट आपण त्याला पिकअप करूया आणि त्याला इंटरव्ह्यूला सोडूया. चला, आपली गाडी झाली चालू. पहिले एकदा कपडा मारून घेऊ. पुढे कपडा. अरे अरे इकडे पुण्यात एवढी धूळ बसतं ना गाडीला, तर काय सांगावं काय नाही. एवढी धूळ, माणूस वेडा होऊन जाईल. वरच्यावर कपडा मारलाय. भाऊ चाललंय इंटरव्ह्यूला फुल ऑन फॉर्मलमध्ये. नाही माझं नाही सांगितलं, माझं लय खराब होतं. आज आहे इंटरव्ह्यू डिलॉटमध्ये, औंधमध्ये. आता आम्ही निघालोय. तुम्हाला आम्ही रिव्ह्यू सांगतो इंटरव्ह्यू दिल्यानंतर. चला. रोहन चाललाय इंटरव्ह्यूला. जरा त्याचा फिट चेक बघा. फुल ऑन फॉर्मल. आज इंटरव्ह्यूवर डायरेक्ट फिदा. चला, टाइमपास म्हणून निघालोय. मी आता काय करणार 1.5 तास मलाच माहिती. मी आता मॉलला जाणार आणि मॉलला टाइमपास करणार माझं काम सोडून. आले आमचे इंटरव्ह्यू देऊन. मी केला टाइमपास इथं. मी करत होतो मॉलमध्ये टाइमपास. आमचे शेट आले आता इंटरव्ह्यू देऊन. स्मार्ट दिसत होते, फक्त बरा गेला. एक 4 कोड विचारले, त्यातला एक कोड जमला नाही. 3 बिल बरोबर. अरे वा वा वा. ठेवले आपण, बघूया. मग पार्टी करायची का नाही? करायची. हां, प्रत्येक गोष्टी पार्टी करायची. पार्टी मिस नाही झाली पाहिजे काहीच. प्रत्येक गोष्टी पार्टी होती. प्रत्येक गोष्टीत पार्टी करायची. काल ब्रश घेतला त्याच्या पण पार्टी झाली. ब्रश घ्यायचा 20 रुपयाचा, पार्टी करायची 200 रुपयाची. मुलींसाठी स्पेशल पार्किंग मॉलमध्ये. पिंक कलर त्याला करून ठेवलेला आहे, जेणेकरून मुली कुठल्या वेगळ्या गाडीला ठोकू नये. जेणेकरून मुली कोणत्याही वेगळ्या गाडीला ठोकू नये. यासाठी मुलींसाठी स्पेशल पार्किंग आहे या मॉलमध्ये. फटाफट आपण आपली गाडी काढू आणि लवकर पळू, नाही तर मॉलमध्ये खर्च होईल. आता भाऊनी केला खर्च आणि भाऊ आता मला पार्टी देतोय. मागे चल कोपऱ्यात चल. भाऊ आता मला पार्टी देतोय पिझ्झाची. भाऊला मी एवढा लांब घेऊन आलो. भावाला जायला यायला खर्च लागला असा 200 रुपये. मी भावाचं बिल फाडले 350 रुपये. आमचा आता विषय झाला की आम्हाला पिझ्झा ऑर्डर करायचा होता. तर आमचं नॉलेज एवढं कमी आहे पिझ्झा ऑर्डर करायला की आम्हाला समजत नव्हतं की कोणता पिझ्झा ऑर्डर करायचा आणि कोणता पिझ्झा कसा ऑर्डर करायचा. तर त्यामुळं आम्ही दुकानदारांना सांगितलं की दुकानदारांनी काय म्हणतात त्याला, रे रिप्रेझेंटेटिव्ह नाही, तिथं ते उभे असतात त्यांना काय म्हणतात, गरीब सेल्समॅन. त्यांना सांगितलं की तुमच्या हिशोबाने आम्हाला पिझ्झा द्या. त्यांनी आता 2 पिझ्झा केलेले आम्हाला. आता आम्ही आलो बघू. आणलेला पिझ्झा आता आला आहे. फटाफट गरमागरम पिझ्झा खाऊया आणि निघूया घरी. अरे बापरे, हे काय दिलं यांनी? सांची नाही, सॉरी, उलटणी दिली गाईज. उलटणी दिली आहे. अरे आता किती छान त्याचा, वाव, पनीर पडलं. भाऊ खाऊन घ्या. भाऊ येतो का पिझ्झा खायला? आता चावी काढतोय पण मला माझी चावीच भेटेना खिशातून. भावना मला सोडलेला आहे. मी सोडलं याला. मी चाललोय आता घरी. तसं नाही सोडलं. आता मी घरी जाऊन काम नाही करायचं. काय करायचं? गेम खेळायचा. चला, बाय बाय. संध्याकाळी येऊ. नमस्कार परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. मी चाललोय परत मित्रांकडे. 2 मिनटं. कोणी माझा जुना मित्रही आलेला आहे, त्यालाही भेटूया आपण. आमचा नवीन मेंबर स्वप्नील. ब्लॉग बघतो तुम्हाला? नाही, बघत जाय. लवकर सबस्क्राईब करा मला. एक मेंबर भाऊंचं याच्यावर लफडं चालू आहे. बरोबर लफडं चालू आहे. काय खातोय रे? काय नाही, बडीशॉप खात होतो. याला बडीशॉप खातो का? बडीशॉप सारखा झालाय तो आता थंडीमुळे. भाऊला कोणतरी अंगठी दिली. अंगठी घालून दाखव भाऊ. नाईस. अरे इथं घाल ना. इथं घाला. जमलं. भाऊला दिलेली अंगठी. भाऊ एकदम जास्त तेज प्राप्त झालेलं आहे भाऊला. आज आमचा मित्र पहिल्यांदी हॉट चॉकलेट ट्राय करणार आहे. हॉट चॉकलेट कॉफी बॉर्नविटा करे ट्राय कर रे. ट्राय कर. हॉट चॉकलेट ट्राय करणार आहे भाऊ पहिल्यांदा. अरे वा वा, कसं वाटलं? तुझं रे
हा बा बोर्मिटा पिऊ राहिला जरा गार होते गार होते बरं, मी हे पितो तेव्हापर्यंत. थोड्या वेळाने आपण सगळ्यांचे रिव्ह्यू घेऊ, काय कोणाला कसं चांगलं वाटलं. हॉट चॉकलेट पितोय ए बस, थोडं हॉट चॉकलेट मी पण घेतले गाईज. कॉफी जी पिली आम्ही दोघांनी, कॉफी ठीकठाक होती पण त्यातलं चॉकलेट खूप खराब होतं. चॉकलेट कॉफी मध्ये चॉकलेट खराब होतं, कॉफी चांगली होती. अच्छा भाऊला काय वाटलं तू भाऊला चॉकलेट हॉट चॉकलेटचं नाव खाली काय दिलं माहिती का, बोर्मिटा. आणि मी बोर्मिटा इज ओके. चला चांगलं रात्रीचं बोर्मिटा पितो, कुठं झाला तरी बोर्मिटा पितोय. बापरे, आता आमची डिस्कशन संपलेलं आहे आणि माझा कॅमेराही खराब झालेला आहे. आणि झाला कसा फडक्याने काय बोट मा फडक्या. अरे जाऊ दे, ठीक आहे. चला गाईस, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.